श्रावण आला की अचानक सगळीकडे भक्तीचं वातावरण दिसायला लागतं, पण श्रावण संपल्यावर ही भक्ती जाते कुठे? आणि इथेच आपल्याला श्रावणाचा खरा अर्थ समजून घेण्याची गरज आहे. बाहेर आपल्याला काय दिसतं? नॉनव्हेज बंद, सोमवारचा उपवास, मंदिरात गर्दी, हर हर महादेव. म्हणजे श्रावण आलाय हे बाहेरून आपल्याला लगेच कळतं. पण प्रश्न असा आहे की हे सगळं फक्त बाहेरच की यामागे काहीतरी खरंच खोल अर्थ आहे? म्हणून आपण समजून घ्यायला हवं की याची नेमकी सुरुवात कुठून झाली. श्रावण हा कोणीतरी सुरू केलेला रॅन्डम फेस्टिवल नाही, तो आपल्या प्राचीन इंडियन कॅलेंडर मधला एक महिना आहे. तो पावसाळ्यात येतो. आता पूर्वी पावसाळा म्हणजे फक्त वेदर चेंज नव्हता. पाऊस बदलला की शेती बदलायची, प्रवास बदलायचा, अन्न बदलायचं, रिदम बदलायची आणि यामुळे आपली पूर्ण लाईफस्टाईल बदलायची. म्हणूनच एक सिंपल लॉजिक होता, निसर्ग बदलतोय तर माणसाने थोडं बदलायला हवं. आता इथे येतो चतुर्मास. या काळात व्रत, उपवास, कमी प्रवास, साधना, संयम या गोष्टींना महत्व दिलं गेलं. म्हणजे श्रावणाचा मुद्दा फक्त हे खाऊ नको ते खाऊ नको इतकाच नव्हता, त्यामागे एक मोठी कल्पना होती. थोडं थांबा, थोडं स्वतःला आवरा आणि स्वतःकडे वळा. पण खरा प्रॉब्लेम कुठे सुरू झाला? आपण अर्थ सोडला आणि नियम पकडले. उपवास तर पकडतोय पण दिवसभर खाण्याचाच विचार करतोय. मांसाहार बंद केला पण राग, द्वेष आणि गॉसिप चालूच आहेत. महादेवाला दूध अर्पण करतोय पण बाहेर येऊन पुन्हा तोच अहंकार. मग ही खरंच साधना आहे की आपण फक्त एक रिलीजियस रुटीन फॉलो करतोय? काही लोक म्हणतात की यात सायन्स आहे. हो, पावसाळ्यात फूड वॉटर रिस्क वाढू शकते. फ्रेश आणि सिंपल फूडचंही लॉजिक आहे. आयुर्वेदातही या ऋतूत आहारावर भर दिला जातो. पण श्रावणाला फक्त सायन्स मध्ये बसवणं योग्य नाही, कारण यामागे फक्त शरीर नव्हतं, शरीरासोबत मनालाही डिसिप्लिन देण्याची कल्पना होती. म्हणून श्रावणाचा खरा प्रश्न हा नाही की तुम्ही काय खाल्लं नाही. खरा प्रश्न हा आहे की तुमच्यात काय बदललं. उपवास झाला असेल, तुमची पूजा झाली असेल, मंदिरात जाणंही झालं असेल, पण तुमची साधना झाली का? कारण महिनाभर देवाचं नाव घेऊनही जर माणूस तसाच राहिला तर बाहेरून सगळं झाल्यासारखं दिसेल पण आतून काहीच झालेलं नसेल. म्हणून माझ्यासाठी श्रावणाचा खरा अर्थ एकच. श्रावण म्हणजे फक्त बाहेरचे नियम नाहीत, तो आतला बदल आहे. फक्त प्लेट बदलणं नाही, फक्त रुटीन बदलणं नाही, फक्त महिनाभर धार्मिक दिसणं नाही. खरा मुद्दा आहे ह्या महिन्यात तुमच्या मनात, तुमच्या वागण्यात, तुमच्या स्वभावात खरंच काही बदल झाला का? जर उत्तर नाही असेल तर उपवास झाला असेल, तुमची पूजा झाली असेल पण साधना झाली असं म्हणणं जरा कठीण आहे.